हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो, आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. आणि हो फ्रेंड्स, हा व्हिडिओ जे आहे ना, न स्किप करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इथं मी घेत आहे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि नंतर एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आणि जे दूध आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे, ते इथं आपण हे दूध जे आहे ते बॉईल करून घेणार आहे. तर तुम्ही म्हणत असाल, की ही कोणती रेसिपी बनवत आहे? तर मी इथं बनवत आहे आज फ्रूट कस्टर्ड. त्यासाठी मी जे काही फ्रूट लागत आहेत, तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जे काही फ्रूट हवे असतील, ते तुम्ही आपल्या फ्रूट कस्टर्डमध्ये ॲड करू शकता. तर इथं मी घेतलेलं आहे इथं मी घेतलेले आहे डाळिंब, सफरचंद, कलिंगड आणि इथं घेतलेले आहे थोडेसे द्राक्षे आणि तुम्ही इथं पाहत असाल फ्रूट कस्टर्ड जे आहे व्हॅनिलाचं घेतलेलं आहे. तर तुम्हाला जे हवंय असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि आपल्या दुधाला मी फक्त 8 ते 10 मिनिटं इथं बॉईल करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहताच इथं अर्धी वाटी मी इथं व्हॅनिला फ्रूट कस्टर्ड घेतलेला आहे आणि त्याला मी दुधामध्ये मिक्स करत आहे. कारण आपल्या जी कस्टर्डला आहे तर लम्स पडण्यासाठी फक्त एकसारखं करून घेत आहे. ज्यावेळेस आपण दुधामध्ये ॲड करू त्यावेळेस लम्स पडले नाही पाहिजे ही थोडीशी खात्री घ्यायची आहे. तर दूध आपलं बॉईल झालेलं तर आहे. तर ह्याच्यामध्ये मी आत्ता टाकणार आहे. तर मी इथे घेतलेलं आहे 1 कप मेजरमेंट कप घेतलेला आहे. तर त्यानुसार मी इथं गोड घेतलेलं म्हणजे जेवढं गोड हवंय त्या पद्धतीनुसार मी इथं साखर घेतलेली आहे. पण थोडीशी मी साखर ठेवली होती 1.5 लिटर दुधाला फक्त म्हणजे कसं की गोड जास्त जर असलं तर म्हणजे खाण्याची इच्छा होत नाही. तर त्यासाठी मी थोडंसं जे साखरेचं प्रमाण आहे ते कमी केलेलं आहे. तर तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गोड पण भरपूर टाकू शकता. तुमच्या पद्धतीनुसार, चवीनुसार. ते इथं मी टाकत आहे आता जे कस्टर्ड ॲड केलेलं आहे आपल्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्या दुधामध्ये मिक्स करून ते मी एकसारखं मिक्स करून घेत आहे. आणि ज्यावेळेस कस्टर्ड आपण दुधामध्ये ॲड करू तर 2 मिनिटं असंच आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून असंच ठेवायचा आहे. तर तोपर्यंत आपलं जे आहे ना, इकडं तुम्ही पाहत असाल की ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. फक्त काजू बदामच घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये न लावता मी इथं थोडंसं जे आपल्या खलबत्त्यामध्ये आहे, ते खलबत्त्यामध्ये थोडंसं टेचून घेत आहे. आणि नंतर मी जे दूध आहे तर ते थंड करायसाठी ठेवलं होतं. नंतर त्या अर्ध्या तासाच्या नंतर थंड झालं होतं आणि नंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतलं. आणि तुम्ही पाहतच असाल, की जे आपलं दुधाला कसं एकदम छान कलर आलेला आहे आणि त्याची थिक आहे ते एकदम व्यवस्थित झालेली आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की इथं मी आपल्या कस्टर्डमध्ये फ्रूट ॲड करत आहे. तर सर्वात आधी टाकलेलं आहे सफरचंदचे बारीक-बारीक स्लाइस करून घेतले होते ते पण टाकलेले आहे आणि कलिंगडाचे थोडे छोटे-छोटे स्लाइस करून घेतले होते. द्राक्षाचे घेतले होते आणि नंतर मी टाकलेलं आहे नंतर डाळिंब टाकून घेतलेलं आहे आणि 1 वाटी घेतलेला आहे काजू, 1 वाटी घेतलेले आहे बदाम. तर तुम्हाला ते जे ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जास्त टाकू शकता. पण कसं असतं फ्रूट कस्टर्ड म्हणल्याच्या नंतर फक्त इथं फ्रूट जास्त आपल्या कस्टर्डमध्ये ॲड होतात. आणि आपल्या जे कस्टर्डची आहे ना, ती व्यवस्थित झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित झालेली आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की एकदम मी मिक्स करून घेतल्याच्या नंतर किती छान दिसत आहे. एकदम कलरफुल आणि एकदम डिश आपली जी छान एकदम परफेक्टली झालेली आहे. आणि हो, इथं मी जेवढा मला गोड हवंय तेवढंच टाकलेल्याच्या नंतर एकदम परफेक्ट अशी गोड पण झालेलं आहे. तर तुम्हाला जर गोड हवे असेल तर तुम्ही ह्याच्यानंतर साखर पण ॲड करू शकता. पण मी थोडीशी ॲड केल्याच्या नंतर एकदम परफेक्टली असं गोड झालेलं आहे. ते एका छोट्याशा बाउलमध्ये मी काढून घेत आहे आणि तुमच्यासाठी एक जी वाटी आहे मी एकदम सर्व्ह करून दाखवत आहे, की किती छान झालेली आहे. आणि कसं शक्यतो उन्हाळ्यामध्ये जे आहे ते थंड काहीतरी खावंसं वाटतं त्याच्यासाठी मी म्हणजे उपवासासाठी पण आता जे रोजे सुरू आहे आमच्यात त्यासाठी पण खूप छान म्हणजे परफेक्टली अशी डिश आहे. कारण दिवसभर पाणी न पिता, दिवसभर जेवण न करता जर काही पोटात थंड हवी असेल तर हे फ्रूट वगैरे एकदम हेल्दी आहे. त्यासाठी मी ही जी डिश बनवली होती तर खरंच आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडली आणि नंतर ही तुम्ही डिश जी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा.
आणि हो, ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असतील, तर त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय. टेक